जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे. अशी एक माहिती मिळते आहे की 10 पेक्षा कमी जागा पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट. आजच तुम्ही जे पाहिलं असेल काही वर्तमानपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिकचे अध्यक्ष खासदार तटकरे यांनी स्पष्टपणे ह्या ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते साफ चुकीचं आहे. असं काहीही ठरलेलं नाही तर संकेत दिले गेलेले नाही. त्यामुळे चर्चा सुरू आहे. तोपर्यंत आता मीडियावर त्याची चर्चा करण्याचं काही कारण असं मला वाटत नाही. अर्थात आम्ही केलाय गावातून. त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत. त्यांचे आमदार खासदार जे आहेत ते बीजेपी आणि मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे. हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु ते काय किंवा म्हणजे शिंदे गट काय किंवा अजितदादा काय किंवा बीजेपी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे. असं आहे की आम्ही जवळजवळ 15-16 मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यात मंत्री होते, काही आमदार होते आणि सगळ्यांनी जे फार उत्साहपूर्ण ते आपली मतं मांडली आणि अनेक ठिकाणी तर 6 पैकी 4 आमदार तर आमचे आहेत राष्ट्रवादीचे. काही ठिकाणी आमचे पूर्वी लोक निवडून सुद्धा आलेले आहेत. तर असाही हा एक विभागाचा प्रश्न आहे. आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे किंवा हे 6 जे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहे त्या सगळीकडे जे आहे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हा एक विषय जो आहे समोर आलेला आहे. असं नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोण लढणार पक्ष ठरवेल. हे बरोबरच आहे. तिथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आपण काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर आहे. बाकीचे कोणी किती सांगितलं की त्यांनी काय काम नाही आम्ही काय केलं ते सगळं नाशिककर पाहतात. त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही. परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे. सुटली तर मग कुणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल. दिलेली आहे की आम्ही आता तशी शार्प रिॲक्शन मी काही देणार नाही होतं तरी आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे. काही वर्तमानपत्रामध्ये सुद्धा काही बातम्या आल्या. मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे मलाच कळलं नाही की अशा बातम्या काय आहेत. यामध्ये जे आहे कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष जे दाखवण्यात आला. कुठे प्रश्न येतो का कांद्यांचा इथे? कांद्यांचा मला काय संघर्ष आहे? आम्ही सगळे एकाच सरकारमध्ये काम करतो आहोत. मला काही लोकांनी पत्र आणून दिली की इथे शिक्षणासाठी असलेला भूखंड जो आहे त्याचं रिझर्वेशन चेंज करता आहे. तर मला असं मी या मताचा आहे. मी मुंबईचा महापौर होतो तेव्हापासून मी माझ्या या मताचा आहे. मुंबईला सुद्धा असे जे भूखंड जे आहे शिक्षणासाठी इस्पितळासाठी मोकळे मैदान गार्डनसाठी अशा वेगवेगळ्यासाठी तिथे अनेक वेळा आमच्याकडे पैसे नसायचे एवढे सगळे भूखंड ताबडतोब ताब्यात घ्यायला. मग हे भूखंड जे आहेत आम्ही ज्यांना इस्पितळ काढायचे त्यांना देऊन टाकले किंवा ज्यांना शाळा कॉलेज काढणाऱ्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांना म्हटलं तुम्ही या शाळा कॉलेजेस तिथे काढा. काही ठिकाणी
TDR वगैरे त्यांना देण्यात आला आणि ते भूखंड जे आहेत ताब्यात घेण्यात आले. तर माझं स्पष्ट मत आहे की अशा रीतीने, कारण पुढे पुढे जी नाशिकची जी काही लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे शाळा कॉलेजेस जे आहेत आणि आज जगामध्ये ज्ञानाला जास्त महत्व आहे, त्याच्यामुळे शाळा कॉलेज किंवा इस्पितळ किंवा मोकळ्या जागा गार्डन्स या रिझर्वेशनला आपण धक्का लावू नये, त्याच्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्याचबरोबर मागे असं एक प्रकरण झालं होतं की काही लोकांनी विशिष्ट जागा ज्या महानगरपालिकेने जे आहे ते खरेदी केलेला होता आणि म्हणजे असं सांगितलं की हा असा रस्ता आहे, मग रस्त्याचा इथला एक प्लॉट घेतला, तिकडचा एक प्लॉट घेतला, मध्ये नाहीच, तो रस्ता कसा होणार? पण यांना पैसे देण्यासाठी जे आहे ते सगळं काही करण्यात आलं होतं. मग त्याचे जे फार मोठी जे आरडाओरड झाली, मग त्याची चौकशी सुरू झाली. तसा एक भाग आहे की ज्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर कुणाचं प्रेशर आणून आडमार्गाने जर कोणी करत असेल तर ते करू नये. आणि तिसरं म्हणजे ह्या ज्या बढत्या आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला माहिती आहे, जर 1 महिन्याचं सुद्धा प्रमोशन जर डावलण्यात आलं की ताबडतोब कोर्ट, हायकोर्ट इकडे तिकडे सगळे ओरड होते. त्यामुळे करंजकर जे आहेत ते चांगले अधिकारी आहेत. तर मी त्यांना फोन करून सांगितलं की असं आहे की कोणी काहीतरी सांगेल तर त्याला तुम्ही बळी पडू नका, कारण अडचणीत सापडल्यानंतर मग कोणी सोडवायला काही येत नाही. त्यामुळे आपलं सरळ काम करावं आणि या अशा टाईप आणि तुम्हाला म्हणजे अडचण त्यांना पण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं, तुम्ही सुद्धा या बाबतीमध्ये त्यांना आश्वस्त करायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा प्रोटेक्शन द्यायला पाहिजे की तुम्ही आपण नीट आणि स्वच्छ काम करा, नियमाने जे आहेत प्रमोशन्स जे आहेत ते करा, आवश्यक असेल तर व्यवस्थित कारण देऊन मग तुम्ही जे आहे त्याच्याबद्दलचे जे भूखंड जे तुम्हाला घ्यायचे असतील महानगरपालिकेला तर घ्या, तुम्हीच कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत आणि कारण नाही म्हणून ते घेऊ नका. आणि त्या पब्लिक अम्युनिटीसाठी लोकांच्या या सुखसोयीसाठी जे भूखंड आहे शाळा कॉलेज इस्पितळ वगैरे वगैरे त्याचं रिझर्वेशन अजिबात करू नका, हे मी त्यांना सांगितलं आणि मला असं वाटतं की ते त्याप्रमाणे ते ऐकतील. त्याचा अर्थ कोणी त्यांना लावला की त्यांच्या विरुद्ध काहीतरी आरोप केला, नाही, त्यांच्या विरुद्ध आरोप केलेले नाही, हे माझ्या दृष्टीने नवीन असल्यामुळे तिथे त्यांना फक्त ज्या इतिहास सांगितला की ह्या गोष्टी आपल्याला सांभाळून करायला पाहिजेत, त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका. आणि मला स्वतःला असं वाटतं एक नाशिककर म्हणून सुद्धा की या गोष्टी ज्या अशा रीतीने झालं पाहिजे. नाहीतर बरं दुसरं आता असं आहे की ह्या सगळ्या जर अशा गोष्टी तुम्ही काही केल्या तर वर्तमानपत्रातून त्याच्या विरोधी पक्षाचा हल्ला करणार आणि आता निवडणुका आमच्या सगळ्यांच्या जवळ आल्या, त्याच्यामध्ये महायुती लढणार आहे, पक्ष कुठलाही असेल, उमेदवार कुठलाही असेल, पण सरकारचा उमेदवार इथे उभा राहणार आहे, नाशिक इथे उभा राहणार आहे, दिंडोरीला उभा राहणार आहे, पुढे उभे राहणार आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे त्या अशा प्रकारचे हल्ले जर झाले विरोधी पक्षाकडून तर ते योग्य होणार नाही, ह्या अशा टीका टिप्पण्यात ऐन वेळेला. म्हणून मी त्यांना सावध केलेलं आहे. बाकी माझं कुणाशीही भांडण नाही, कांद्यांबरोबर अजिबात नाही, कारण त्यांचा काही संबंध येतच नाही. आणि करंजकर जे आहेत त्यांना मी फक्त त्यांना सूचना दिली, त्यांना जागृत केली या बाबतीमध्ये जरा सांभाळून काम करायला पाहिजे. स्वाभाविक आहे ना की कुणाला या अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या त्या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच. आम्ही कोर्टात जातो, हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातो. लोकशाहीमध्ये या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत, मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत, त्याचा फायदा सगळे घेणार ना. मला काय माहिती, मी वकील पण नाही तिथला आणि न्यायाधीश सुद्धा नाही. आता आपण पाहायचं की काय निर्णय येतोय, काय तिथे
आर्ग्युमेंट्स होत आहे. धन्यवाद सगळ्यांना. काय काम दुसरं काय नाही. हा माहित नाही मला काही कल्पना नाही. म्हणजे असं आहे ना की लोकशाही आहे. प्रत्येक पक्ष जो आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुकीच्या वेळेला त्या संदर्भात अधिक प्रयत्न करावे लागतात. त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे. जो कोणी पक्ष येईल, जे सन्माननीय नेते येतील, लोकशाहीमध्ये त्यांना मोकळेपणानं काम करून दिलं पाहिजे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. शेवटी लोक ठरवतात काय आहे. धन्यवाद सगळ्यांना. बघतोय काय ते निवडणूक आयोग आहे. तर म्हणजे निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ते जर लोकशाही जर मानत असतील तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण करू नये. बरं हे सोपं आहे का? मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं, इथे काय भरायचं. राईट. त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे? 5,000 रुपये असेल कमीत कमी. मला काही कल्पना 5,000 रुपये निदान ते डिपॉझिट असेल. मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे. गावातून एवढे सगळे पैसे भरणार आले पाहिजेत. म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना. एवढे सगळे उमेदवार उभे करायचे. आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही. पण लोकशाही प्रक्रियेमध्ये, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा, कारण आपली काहीतरी एक मागणी आहे, त्यासाठी अशा प्रकारचा हत्याग्रह करणं बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही. राहुल गांधी देखील तुम्ही आता मगाशी तेच सांगितलं. सर्व पक्ष येणार, आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार, आपल्या मतदारांना आवाहन करणार आणि लोकशाहीची ही प्रक्रिया जी आहे ही अशी स्मूथली जी आहे सगळी चालली पाहिजे. आणि जे जे आपल्याकडे येतील त्या सगळ्यांचं जे आहे लोक नीट ऐकतील, कोण काय बोलतोय, कोण काय बोलतोय, आणि शेवटी लोक ठरवतील. पण हे सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मला काही कल्पना नाही, परंतु ज्यांच्या ज्या भावना आहेत त्याच्याप्रमाणे मंदिरामध्ये जातात. कोणी घरात पूजा करत आहे, कोण देवीची पूजा करत आहे, कोण खंडेरायाची पूजा करत आहे, वेगवेगळे कोण रामाचे, कोण कृष्णाचे, कोण भगवान शंकरांचे. प्रत्येकाला जो आहे आपला हा देश जो आहे त्याला आपलं धार्मिक स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आहेत लोकांच्या, त्याप्रमाणे जात. मला त्याच्यावर मी कसं त्याच्यावर ते जी उत्तर जे द्यायची ते त्यांनी द्यायची, मी काय उत्तर द्यायचं. हे खरं आहे, कारण अरुणाचलमध्ये आमचे काही 8 आमदार निवडून आलेले आहेत आणि ते 8 आमदार आमच्या बरोबर आहेत. आणि लोकसभेबरोबरच निवडणूक आहे तिथल्या विधानसभेची. त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला लक्ष घालणं भाग आहे, म्हणून ते भेट घेत आहेत आणि त्यांना संपूर्ण सहकार्य आमच्याकडून आम्ही करू. मी त्यांच्याबद्दल म्हणजे ते काय ऐकलं नाही, ते काय म्हणाले, परंतु ते आमदार आमचे आहेत. आणि या सगळ्या आमदारांना पवार साहेबांबरोबरच आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की बीजेपी तो म्हणजे दुसरी कोणतरी व्यक्ती जे आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना बीजेपीचा सपोर्ट आहे,
तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा, असं त्याच वेळेला, ज्या वेळेला 2 आमचे गट झालेले नव्हते, त्याच वेळेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. आणि ते जे सगळे आमदार जे आहे, ज्या वेळेला अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळेला ते सगळे आमच्याकडे आले. त्याचा कार्यक्रम सुद्धा आपण पाहिला, त्यांचं स्वागत सुद्धा आपण केलं. तो कार्यक्रम सगळ्यांनी पाहिलेला आहे, लक्षात घ्या तो. त्याच्यामुळे आता मला माहित नाही कोण काय बोललं असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे असं आहे. त्याप्रमाणे आता हे तुमचंही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.